श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींकडून पंडितांचे गर्वहरण ही स्वामी चरित्रामधील एक पवित्र कथा. भक्तांनो, या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी अक्कलकोट येथे असताना लांबून अनेक लोक त्यांना भेटावयाला येत असत. एकदा काय झाले, स्वामींना भेटायला 3 ज्ञानी पंडित आले. आपल्या ज्ञानाचा त्यांना अतिशय गर्व होता. स्वामींची कीर्ती त्यांच्या कानावर गेल्यावर त्यांच्या मनात हा कोणी ढोंगी बुवा असेल म्हणून त्याच्याशी वादविवाद करून त्याचे पितळ उघडे करावे व आपणच कसे ज्ञानी आहोत व ते लोकांना पटवून द्यावे म्हणून ते अक्कलकोट गावात शिरले आणि म्हणू लागले, हे स्वामी आहेत कोण? केव्हा केले त्यांनी संन्यास ग्रहण? येथे राहण्याचे कारण काय? कोणता आहे त्यांचा मठ संप्रदाय? तेथील लोकांच्या जवळ त्या 3 पंडितांनी स्वामींची माहिती विचारण्यास सुरुवात केली. लोक मनातून घाबरून गेले की स्वामींच्या बाबतीत अशी वल्गना करणारे हे कोण मोठे. त्यांनी चोळप्पांना बोलावून घेतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, हे पंडित आपल्या टिचभर ज्ञानाने घमेंडखोर झालेले दिसतात. त्यांचा गर्वहरण होणे जरुरीचे आहे. म्हणून चोळप्पाने त्या तिघांना स्वामींच्या समोर नेऊन उभे केले. ताठ मानेने ते तिघे स्वामींच्या समोर उभे राहिले. दत्त अवतारी स्वामींना नमस्कार करण्याचे साधे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही. स्वामींनी त्यांना ओळखले व आपल्या भेदक नजरेने त्यांच्याकडे पाहिले. त्याच क्षणी त्यांची गाळण अशी उडाली की त्यांच्या मुखातून शब्दच उमटेनात. त्यांची वाणी मुकी झाली. ते वाद काय घालणार? सर्व जमा झालेल्या लोकांसमोर ते लज्जित झाले. त्यांनी करुण नजरेने स्वामींकडे पाहिले व मुक्यानेच क्षमा मागितली. तेव्हा स्वामींना त्यांची दया आली. त्यांचा कंठ पुन्हा फुटला. ते तिघे स्वामींना म्हणाले, आम्ही अपराधी मूढ असूनी गर्वे माजलो पंडित मानी. यथेष्ट चरणी मदांध होऊनी बुडलो होतो भवार्णवी. असे म्हणत ते तिघे स्वामींच्या चरणी कोसळले. स्वामींनी त्यांना अलगद उठवले. त्याच क्षणी स्वामींच्या स्पर्शाने त्यांचा गर्व वाहून गेला आणि नम्रतेने स्वामींचे दास्य त्यांनी स्वीकारले. स्वामींची कृपा झाली की मनातले अहंकाराचे ओझे नष्ट होते. स्वामींच्या अशा अनंत लीला वारंवार प्रगट होत असत. मानवी देह धारण केलेल्या स्वामींनी षड विकारांवर संपूर्ण विजय मिळवलेला होता. जेव्हा स्वच्छंदपणे समर्थ सर्वत्र हिंडत होते तेव्हा समोरील माणसाच्या मनातील विचार त्यांना दर्शनीच समजत असत. परमदयाळू स्वामींना
भक्तांनी हाक मारली की तितक्याच तत्परतेने आपल्या परमभक्तासाठी धावून त्याची संकटातून ते सुटका करीत असत. कर्म ज्ञान योग भक्ती या मार्गे घडे ईश्वरी प्राप्ती. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही कथा संपन्न झालेली आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळविण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.